हॅलो स्टुडंट, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे ट्रँग्युलर नंबरशी संबंधित. आता ट्रँग्युलर नंबर म्हणजे काय आणि कशा प्रकारे काढले जाते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ते सुद्धा डिटेलमध्ये. पहा विद्यार्थी मित्रांनो, जशा पद्धतीनं 6 क्लासचा जो सिलेबस चेंज झालेला आहे, तर नवीन सिलेबसमध्ये मॅथमध्ये 6 क्लासच्या यामध्ये सुद्धा ट्रँग्युलर नंबर आपल्याला विचारला गेला आहे, म्हणजेच ट्रँग्युलर नंबर आपल्याला काढायचा आहे. तसेच नवीन सिलेबस नुसार आपल्याला 6 क्लासच्या स्टुडंटसाठी ट्रँग्युलर नंबर कसे काढायचे आहेत ते आपण पाहणार आहोत. तशाच पद्धतीनं लास्ट इयर म्हणजे मागच्या वर्षी जो आपला 5वीचा आणि या वर्षीच्या सुद्धा 5वीच्या वर्गाचा जो काही सिलेबस दिलेला आहे तो चेंज झालेला नाही आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याला काय काढायचं आहे, ट्रँग्युलर नंबर म्हणजे काय आणि ट्रँग्युलर नंबर कसे काढतात याविषयी आपल्याला काय एक्सरसाइज दिली आहे. म्हणजे 5th क्लासच्या स्टुडंटसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे, तर 6 क्लासच्या स्टुडंटसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कोणता नंबर? ट्रँग्युलर. ओके, तर आता आपण पाहणार आहोत ट्रँग्युलर नंबर कशा पद्धतीने काढतात. त्यासाठी आपण काय केलं, एक फॉर्म्युला बनवलेला आहे. म्हणजेच कसा चेक कराल, या ठिकाणी घ्यायचा n, त्यानंतर n+1 अपॉन 2 आपण या ठिकाणी घेऊ शकतो. ठीक आहे, म्हणजेच घ्यायचंच लागणार, घेऊ शकतो म्हणजे आपल्याला घ्यायचा. आता सर्वात पहिला ट्रँग्युलर नंबर जो तुम्हाला नंबर काढायचा आहे त्या ठिकाणी तो नंबर पुट करायचा. आता जर सपोज जर मी म्हटलं पहिला ट्रँग्युलर नंबर कोणता, मी काय म्हटलं फर्स्ट, तर या ठिकाणी काय करायचं, 1 पुट करायचा. त्यानंतर पुन्हा काय केलं, 1 पुट केला, त्यानंतर 1 अपॉन 2. क्लिअर. तर इथं डिवाइड होत नाही, जसंच्या तसं 1 जसाच्या तसा. आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, हा 1 ब्रॅकेट मधल्या नंबरला काय असतो, मल्टिप्लाय असतो. तर मी याला मल्टिप्लाय लिहिला आणि दोघांची ऍडिशन किती झाली, 2 अपॉन किती, 2. तर 2 डिवाइड झाले तर किती उरले आपल्याकडे, 1. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायचा पहिला आणि स्मॉलेस्ट ट्रँग्युलर नंबर किती, तर तो येईल आपला 1. ओके, यानंतर तुम्ही जर म्हटलं की सपोज आपल्याला 4th नंबरचा काढायचा आहे, तर या ठिकाणी किती पुट करायचे, या ठिकाणी करायचे पुट 4. चेक करा, 4 पुन्हा 4+1 अपॉन 2. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, यानं जर याला डिवाइड केलं तर 2 बनते. 2 इंटू या दोघांची ऍडिशन केली तर किती आलं, 5. 5 2 जा 10. किती आलं या ठिकाणी, तर तुम्ही जर पाहिलं तर 4th नंबरचा ट्रँग्युलर नंबर किती, तर तुमचा किती आलाय, 10 आलेला आहे. तुम्ही जर म्हटलं या ठिकाणी आपल्याला 7th नंबरचा ट्रँग्युलर नंबर काढायचा आहे, तर आपण काय करणार आहोत, या ठिकाणी चेक करू शकता तुम्ही, या ठिकाणी 7 पुन्हा n ज्या नंबरचा काढायचा आहे तो म्हणजे nth नंबर आपला, यांच्या ठिकाणी 7. पुन्हा मी किती ठेवले, 7+1 अपॉन 2. चेक करा, या ठिकाणी 2 न डिवाइड होत नाही, ते ऍज इट इज ठेवायचं. इंटू दोघांची ऍडिशन केली तर किती आली, 8 आली अपॉन 2. या ठिकाणी गोष्ट 2 4 जा म्हणजे 7 इंटू 4 जर आपण केलं तर आपल्याकडे किती आला, 28 आला. म्हणजे 7th नंबरचा जो आपला काय दिलेला आहे, ट्रँग्युलर नंबर दिला आहे तो किती आला आपल्याकडे, 28. म्हणजे अशा पद्धतीने काय करू शकतो आपण, कोणत्याही नंबरचा ट्रँग्युलर नंबर आपण काढू शकतो. त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे, n इन ब्रॅकेट n+1 ब्रॅकेट कम्प्लीट आणि अपॉन 2. तर याच बेसवर जर आता पहा, लहान मुलांना जास्त मोठे विचारले जात नाही तरी आपण तो, आणि मोठं जरी विचारलं तरी याच पद्धतीने निघणार आहे. सपोज आता या ठिकाणी जर विचारलं तुम्हाला की 10th नंबरचा किती, 10th नंबरचा ट्रँग्युलर नंबर किती, तर मी या ठिकाणी काय ऍड करेन, या ठिकाणी मी पुट केले 10 पुन्हा 10+1 अपॉन 2. तर या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता 10 ऍज इट इज इंटू दोघांची ऍडिशन किती झाली आपल्याकडे, 11. आणि जर तुम्हाला असंही नाही करायचं असलं लेंथ, आता तुम्ही एक वेळा जर समजले तर तुम्ही कॅल्क्युलेशन फास्ट करू शकता. आता जर मी पाहिलं तर असंही करू शकतो, 2 5 जा, या ठिकाणी किती राहिले, 5. दोघांची ऍडिशन किती झाली, 11. आणि 11 5 जा 55. तर या ठिकाणी आपण काय बघू शकतो, की या ठिकाणी पाहू शकतो आपण की जो 10th नंबरचा जो तुम्हाला जर विचारलं का 10th नंबरचा ट्रँग्युलर नंबर किती, तर तुमचा किती, 55. यानंतर अशाच प्रकारे आणखी एखादा आपण काढून पाहू, 1-2 काढून पाहू. म्हणजे या ठिकाणी ट्रँग्युलर नंबर कशा प्रकारे काढायचे, 7th नंबरचा, 8th नंबरचा, 10th नंबरचा, ते तुम्ही पाहू शकता किंवा तुम्ही समजू शकता. आणखी 2 घेतो मी, तर मला काढायचा आहे सपोज 7th नंबरचा. 7th नंबरचा आय थिंक झाला आहे, आपण घेऊ या ठिकाणी 12th नंबरचा. पुन्हा यांच्या ठिकाणी 12+1 अपॉन 2. पहा या ठिकाणी डिवाइड होऊ शकते, किती आलं, 6 इंटू 13 किती होईल, 78. क्लिअर. तर या ठिकाणी आपण आणखी एक घेऊन घेऊ, या ठिकाणी आपण 9th नंबरचा ट्रँग्युलर नंबर कोणता, ठीक आहे. तर ट्रँग्युलर नंबर 9th नंबरचा 9+1 अपॉन 2. या ठिकाणी चेक करा, 2 ना 9 ला डिवाइड होत नाही कारण की तिथे दिला आहे ऑड नंबर. ओके, तर या ठिकाणी काय तुमचं 9 इंटू 10 डिवायडेड बाय 2. 2 5 जा
आणि 9 इंटू 5 किती झालं 45. बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम डिटेल आणि पद्धतशीर प्रमाणे तुम्हाला ट्रँग्युलर नंबर कसा काढायचा ते आपण शिकवलेलं आहे. आणि स्पेशली 5th आणि 6th क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जरी सुद्धा विचारला तरी आपला काढता यायला पाहिजे, कारण की ट्रँग्युलर नंबर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुमचं नवोदय असो, स्कॉलरशिप असो किंवा कोणती एक्झाम असो त्यामध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आणि 5वीच्या आणि 6वीच्या विद्यार्थ्यांना जर एक्झरसाइज दिली आहे तर त्यांच्यासाठी मस्ट आहे, त्यांना माहित असणे आवश्यक आहे. पण या ठिकाणी मी तुम्हाला पूर्ण त्याला एकदम इझी वेने तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर करायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, फॉलो करू शकता. थँक्यू.